धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. करशी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. लोकाभिराम मृणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम काय माझी वाणी मानेल संता, शिरंजव चित्ताशी आपुलिया. हे वाट कोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाची केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरुचे ते नमस्कारून आता. ओम नमो जे ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुतुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू. पधारिये पवन कुमार, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वीर. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. प्रस्तुत प्रसंग भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग. महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून, महाराज तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा आपल्या आराध्याकडे, भगवान पंढरीनाथाकडे, नारायणाकडे त्यांचा मोठेपणा जाणून, त्यांचं बडपण जाणून तुकोबाराय देवाकडे वर्तमानामध्ये एक विनवणी करतात, प्रार्थना करतात, करुणा भागतात. प्रार्थना करुणा भागण्याचं कारण आहे तुकोबाराय पाठीमागच्या पाप पुण्याचे भोग
वर्तमानामध्ये प्रत्येक सज्जनाच्या जीवनात भोगावेच लागतात. पाप पुण्याचे भोग देत असताना तुकोबराय म्हणतात, माझ्या नाकात जीव आला, नाकात दम आला. पाठीमागचे भोग भोगीत असताना पाप पुण्याचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात. पण आता वर्तमानामध्ये एक काम करा प्रभू, माझ्याकडून, मनाकडून, वाणीकडून व या शरीराकडून कुठल्या प्रकारचं पाप कर्म भोग माझ्याकडून घडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. कारण पाप कर्माचं फल दुःख आहे. पाठीमागच्या पाप कर्माचं दुःख भोगताना मला माझ्या जीवावर आलं. आता पुन्हा माझ्याकडून तुम्हाला विनवणी आहे, प्रार्थना आहे, वर्तमान माझा सांभाळा. माझ्या मनाकडून, वाणीकडून व या शरीराकडून काही दोष घडू नये, अपराध घडू नये, पाप कर्म घडू नये. कारण पाप पुण्याचा विचार तुम्हाला कळतो, देवाला कळतो. आपल्याला पाप पुण्याचा विचार कळाला असतात नादा तर लोकांनी हसत हसत पाप केली नसते. हसत हसत पाप माणूस करतो याचा सरळ अर्थ असा आहे, आपल्याला पाप पुण्याची व्याख्या कळत नाही आणि हसत हसत केलेलं पाप मग रडत रडत भोगावं लागतं. दादा, पाप कर्माचं फल भोगावं लागतं. आणि तुकोबाराय देवाला म्हणतात, प्रभू या संदर्भात मी अनभिज्ञ आहे, ना समजे आहे आणि कुठल्या कर्माचं फल पाप होईल ते मला कळत नाही. कर्मकर्त्याच्या शोधात असतं. कुठल्या कर्माचं फल पाप होईल ते मला कळत नाही, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल ते मला कळत नाही. हा तुमचा दुसरा मोठेपणा आहे. पहिला मोठेपणा तुम्ही धर्मशील आहात, न्यायाधीश आहात, न्यायमूर्ती आहात. न्यायाधीश, न्यायकाटा, धर्मकाटा तुमच्या हातात आहे. मूर्ती म्हणतं धर्म आहात. दुसरा मोठेपणा तुमची उदारता आहे, दातृत्व आहे तुमच्याकडे. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही ज्याचा स्वीकार केला, ज्याचा अंगीकार केला, त्याला लहानाचं मोठं करायला तुम्हाला वेळ लागत नाही. प्रभू, तुझे ना आमचे जे संबंध आहे, आमचं जगणंच तुझ्या आधाराने आहे. आम्हा शरणागता तुझाचे आधार, तू तव सागर कृपा सिंधू. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर, पिंपळवाड ह्या पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो त्या चांगल्याच्या पाठीमागं आशीर्वाद, दया, कृपा, करुणा कोणाची तरी आहेच ना दादा. वैकुंठवासी राख महाराज विद्यमान काळामध्ये या सर्व सज्जनांचा आजी राम महाराज, हे सगळे सज्जन, आनंद महाराजाचे गुरुकुल आणि तुम्हा सर्व मायबापांची भावुकता, शुभ संकल्पना, तुमचं पुरुषार्थ बल. कारण सप्ताह सुरू करणं सोपी गोष्ट आहे दादा. 2-5 माणसं गावातले घ्यायचे, 2-5 टाळकरी बोलवायचे, झाला सप्ताह सुरू. सप्ताह सुरू करणं फार अवघड नाही. सर्वात सोपी गोष्ट जर काय असेल तर सप्ताह सुरू करणं, पण ते टिकवणं अवघड आहे. हा प्रवास आपला इथपर्यंत आला ही देवाची दया आहे. विठाला विठाला. या जगात सर्वात सोपी गोष्ट सप्ताह सुरू करायची आहे, पण तो टिकवणं अवघड आहे. आणि ते टिकवण्याचं काम तुम्ही सर्व मायबापांनी केलं. म्हणून तुमच्या श्रद्धेला, तुमच्या विश्वासाला, तुमच्या भावुकतेला मी वंदन करतो. ग्रामवासी सर्व सज्जन मायबाप तुम्ही उपस्थित आहात. आपल्या आज उत्सवाला प्रारंभ आहे आणि प्रारंभाची सेवा माझ्या वाटेला आली. आपल्या भागवत धर्मियांकात 5 पर्व सांगितले भागवतामध्ये. विशेष पर्व भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र. भागवत धर्मियांकात 5 पर्व आहे. विशेष पर्व भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र. वामन जयंती आहे, रामनवमी आहे, कृष्णाष्टमी आहे, नरसिंह जयंती आहे आणि 5वा पर्व महाशिवरात्र आहे. हे भागवत धर्मियांकरता 5 पर्व आहे. त्या 5 पर्वापैकी एक पर्व रामनवमीचा पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळावर आपल्या उत्सवाला प्रारंभ होतो आणि तो प्रारंभ आज झाला. तिथी घटत असल्यामुळे अनेक ठिकाणी रामजन्माचा उत्सव काल साजरा केला. पण 9व्या 2 आहे का 10व्या 2 आहे मला काय सांगता येणार नाही. पण त्या प्रभू रामरायाचा काल प्रागट्य झालं, अवतार झाला आणि आपल्याकरता भागवत धर्मियांकरता ही विशेष पर्वणी आहे, विशेष पर्व काळ आहे. कारण राम अवतार, रामराज्याची झलक येण्याकरता माझ्या प्रभूच्या या दया कृपा करुणेच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो.
हेच जावं दादा, एकत्र यावं. एकत्र ह्या निमित्ताने एकत्र आज देहाने शरीराने एकत्र आलो, उद्या मनाने एकत्र येऊ. मनाने एकत्र आल्यावर एक ना एक दिवस आपल्या अंतःकरणातले जे द्वेष मत्सर आहे, किती दिवस सहन करणार दादा. हे द्वेष मत्सरापुरती आमच्या महापुरुषांनी सगळी विषमता धुवून टाकली दादा. विषम धुवून सांड गेली. विषमता या समाजाची, याला सुख शांती करता नुसती विषमता धुवून नाही टाकली दादा. 700 वर्षापूर्वी यातायातच्या बंधनातून या समाजाचा छुटकारा केला. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती हो का तयाची भलती. पण आता पुन्हा समाजाला यातायातीमध्ये टाकणारे फार मोठं पाप करून राहिलो दादा. आपण यातायाच्या बंधनामध्ये आपण नाही पडायचं. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, हरीचा दास जो झाला त्याला यातायातच्या बंधनामध्ये टाकायचं नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून विषमतेला दूर करून या माध्यमातून देश मत्सरापासून आपला छुटकारा होईल. एक ना एक दिवस माझ्या प्रभूला दया येईल दादा. एकत्र येण्याचे फार लाभ आहे. एकत्र तर याच दादा, पण आपल्या बरोबर एखादा तरुणही बरोबर ठेवा. कारण आजचा तरुण या देशाचा कर्णधार आहे. आजचा युवा देशाचा कर्णधार आहे, परिवाराचा आहे, गावचा आहे. तरुणांची संख्या वाढवा दादा. म्हाताऱ्याचं कोण ऐकतं दादा? म्हाताऱ्याचं कोणी ऐकत नाही. तरुण वाढवा. प्रत्येक सज्जन मायबापाने आपला एखादा तरुण, एखादा नातू, एखादा मुलगा बरोबर ठेवा. हळूहळू ढाळी ढाळी जो उर्वरित काळ आहे, उर्वरित काळ सुखाने जाण्याकरता हे डोके खराब झाले ना दादा आपली. कारण खेड्यागावातली विषमता दूर करणं अतिशय अवघड गोष्ट झाली दादा. फार विषमतेमध्ये गाडलेला हा समाज आहे, विषमता. आणि विषमता धुवून टाकण्याचं कार्य फक्त एवढंच माझ्या ज्ञानोबा इतकं व्यासपीठ करू शकतं, तर कुठं नाही दादा. बस म्हणून माझ्या सुरक्षित राहायचं असेल, ज्ञानोबा इतकं व्यासपीठाचा आश्रय करा. माझ्या प्रभूच्या आश्रयित राहा. ईश्वर चिंतन करा दादा. हळूहळू ढाळी ढाळी कधीतरी माझ्या प्रभूला दया येईल. सतएका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. त्याला असं कळू द्या ना दादा. लोकांना दाखवण्याकरता काहीच करू नका. माझ्या मालकाला कळू द्या, माझा एक बंदा, माझा एक लाडला इतक्या वर्षापासून या पिंपळवाडमध्ये काही साधना करतोय, तपस्या करतोय, मेहनत घेतोय, त्याला कळू द्या ना दादा. आपण काय लोकांना दाखवण्याकरता काहीच करू नका दादा. माझ्या मालकाच्या कॅमेऱ्यामध्ये आपण अडकलो पाहिजे. ते भजन करताना, सत्कर्म करताना, सदाचार, जी सेवा येईल ना वाट्याला दादा, ही भाग्याने प्राप्त झाली असं समजा. सप्ताह दिन लौकिक म्हणून काहीच करू नका. संत भोजन असेल, जी काही सेवा चंदा वर्गणे द्यायची वेळ आली असेल, ती लौकिक म्हणून लोकमान्यता प्राप्त होण्याकरता, पूजापाठ होण्याकरता काही करू नका. माझ्या मालकाची प्रसन्नता वाढली पाहिजे. विठ्ठल या जगराहाटीमध्ये चाललं काय दादा? लौकिका करता माणसं धडपड करतात. मान्यता प्राप्त झाली पाहिजे, पूजापाठ झाली पाहिजे. पण या सगळ्यातून छुटकारा करण्याकरता साधू इथे येतो. संत जीवन असं जीवन आहे दादा. इथं साधू येतात. ते कशा करता येतात? साधू तर म्हणतो मग देणे आया हो भगवान, लेणे नाही. साधू देण्याकरता येतो. त्यांनी दिलं बघा, जेवढं चांगलं पाहतो. तुम्हाला सर्व सज्जन मायबापाच्या जगण्याचा जो सेंट आहे, जो सुगंध आहे, जी मस्ती आहे, जी कुमारी आहे, साधूचा प्रसाद आहे, संतांचा प्रसाद आहे. ही भूमी माझ्या ज्ञानोबा आहे, तुकोबरायची आहे. म्हणून इथं हे उत्सव साजरे होतात. बस याच मार्गामध्ये मस्ती प्राप्त होते. ही खुमारी येण्याकरता इथं येत जावं, एकत्र येत जावं आणि पवित्र संगतीमध्ये आपला काळ व्यतीत करा दादा. संगती थोडी जरी चुकली तर दादा पतनाला वेळ लागत नाही दादा. पहा ना या विश्वामध्ये काय चालतं. तुम्ही वर्तमानपत्र वाचणारी मंडळी आहात, रोज टीव्हीच्या माध्यमातून आपले सगळे खुलासे होतात. काय चाललं या विश्वामध्ये? पण ह्याच मार्गाने जी निर्मळता, आपली विषमता घालवण्याकरता एकत्र येत चला. आणि त्या माध्यमातून आरवाची प्राचीन महापुरुषाच्या बोधावर विश्वास करून, ज्ञानोबा तुकोबरायच्या बोधावर विश्वास करून आपण सर्वजण एकत्र येऊन या उत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. आज आपल्या उत्सवाचा प्रारंभ आहे आणि प्रारंभाच्या दिवशी मी माझ्या तुकोबरायच्या अभंगाची निवड केली. विठ्ठल भगवान तुकोबराय आपल्या आराध्याच्या समोर उभे राहतात. कारण कुठल्याही सुखदुःखाच्या गोष्टी करायच्या असतील, सुखदुःखाचा उभाडा काढायचा असेल ना दादा,
गावामधलं जे मंदिर असतं ते न्यायालय आहे. गावामध्ये जे मंदिरं असतात ते देवालय आहे ना, ते देवालय म्हणजे आपल्या गावचं न्यायालय आहे. तुम्हाला कुठं न्याय मिळायचा नाही दादा. आपण काय करतो, कोणाकडे ते न्याय मागायला जातो, न्याय देणार नाही कोणी. स्वार्थे बुडविली आचरणे. या विश्वामध्ये स्वार्थाने इतकी माणसं भरकटल्या गेली दादा. तुका म्हणे ऐसे कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. स्वार्थापोटी माणसं अशा भ्रष्ट होऊन गेली. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविले आचरणे. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन. पापा देती अनुमोदन, करीती हेळण संताचे. ही कालाचा महिमा आहे दादा. आणि म्हणून माझे तुकोबर आहे, कुठलाही उभाडा तुम्हाला दुःख काही प्रगट करायचा, दुःखाचा उभाडा काढायचा असेल तर न्यायालयामध्ये, गावच्या मंदिरामध्ये जा. माझ्या प्रभूच्या पुढे डोकं आपटावा दादा. तो न्यायाधीश आहे, न्याय देणार आहे. तुम्ही मला आम्ही चाळीसगावला जाऊ, नाही तर जळगावला जाऊ, कुठं घ्या, निकाल हातात येईल. न्याय वेगळा आणि निकाल वेगळा. निकाल तुमच्या माझ्याकडे कोर्टामध्ये निकाल मिळेल दादा. न्यायाधीश माझा प्रभू. कोणी चुकीचं काम माझा ईश्वर करीत नाही. माणसं उगाच विनाकारण त्याला दोष देतात. देवाने असं कशाला करावं, तुझं त्याचं काय वैर थोडंच आहे. तुझ्याकरता काय वाईट करणार आहे का माझा भगवान? माझ्या खरं सांगू, ही माझ्या प्रभूची प्रसव आहे. सगळी लेकरं त्याची आहे, त्याची संतान आहे. त्याची संतान सांभाळण्याचं कार्य त्याचं आहे ना दादा. तू कोणाला अपराध करणार नाही, कोणाला दुःख देणार नाही. दुःख आपापल्या कर्माने माणसं भोगतात. कोणाला दुःख देत नाही माझा प्रभू. कोणावर काही आपत्ती संकट येऊ देत नाही, कारण त्याची लेकरं आहे, त्याची प्रसव आहे ही सगळं. आणि माझे तुकोबर आहे देवाला म्हणतात, देवा माझा देह जर तुझ्या कामात येत नव्हता तर मला जन्माला घातलं कशाला. हा नाही जरी कारणा तरी काव्याले ते नारायण. वचन द्यावे जी वचना मजा अज्ञाना समजा. हे प्रभू माझी अज्ञानाची समज काढा. माझा देह जर तुमच्या कामात येत नव्हता मला जन्माला घातलं कशाला. विठ्ठल दुःखाचा उभाडा काढायचा असेल तिथे देवाच्या समोर काढा. तिथं जा दादा, देवाच्या समोर ओक्साबोक्षी रुदन करा, रडा दादा. नाहीतर कोणीतरी सज्जनाचा आश्रय घ्या. सुरक्षित राहायचं ना दादा. सुरक्षित फक्त सुरक्षा देण्याकरता माझं ज्ञानोबा कसं व्यासपीठ आहे. इतर तर कुठं सुरक्षा मान. अरे सगळे खायला उठले दादा, कोण सुरक्षा देणार आहे? सुरक्षा कुठं नाही मिळायची दादा. तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल कोणातरी सज्जनाचा आश्रय करा. तो सज्जन बी असा असला पाहिजे, ऐका त्याची लक्षणं. या लागी सुमनू आणि शुद्धमती, अनिंदको अनन्य गती. परी गौप्य हे तया प्रती चावडीजे सुखी. तो सुमनू असावा, एवढी लक्षणं तुम्हाला मिळाली पाहिजे. तिथं रडायचं बरं का दादा. तो सुमनू असावा, तो शुद्धमती असावा, तो आनंदको असावा, आणि माझ्या प्रभूचा अनन्य शरणागत असावा. एवढी लक्षणं तुम्हाला ज्याच्याकडे मिळाली तिथंच रडा. नाही तर कोणाकडे रडल्याने माणूस हलका होतो. विठ्ठल कुठेही रडत बसायचं, माणसं कुठेही रडत बसतात ना हलका होऊन जातो. तिथं माझ्याजवळ असं रडत होतं, हलका होतो माणूस. जो शुद्धमती आहे, सुमनू आहे, अनिंदको आहे, कोणाच्या बद्दल कधी वाईट बोलत नाही. आणि माझ्या प्रभूचं अनन्य शरण. ती एक तर सुरक्षित जागा ती आहे. नाही तर माझा मालिक आहे सर्व समर्थ, कोणावर अन्याय कधीच करणार नाही. माझ्या तुकोबाराने त्याचा मोठेपणा जाणून घेतला. प्रभू तू धर्मशील आहे, मूर्तिमंत धर्म आहे, आणि न्यायाधीश असून न्याय काटा धर्म काटा तुझ्या हातात आहे. सृष्टीचा व्यवस्थापक माझा ईश्वर आहे. त्या सृष्टीच्या व्यवस्थापकाकडे, न्यायाधीशाकडे तुकोबर आहे. वर्तमानामध्ये एक समस्या मांडतात. वर्तमानात काय समस्या? प्रत्येक जीवाला समस्या आहे. त्या वर्तमानामध्ये काय समस्या आहे? प्रत्येक सज्जनास ज्याने पाठीमागं त्याच्याकडून काही दोष अपराध घडले असतील, पाप कर्माचे फल त्याला दुःख भोगावं लागतं. ज्याने काही पुण्य केलं असेल त्याला पुण्य कर्माचं फल सुख प्राप्त होतं. हे तर साधं गणित आहे. पाप पुण्याचं फळ. कारण माझे तुकोबर आहे म्हणतात, प्रभू पाप पुण्याचा विचार आम्हाला कळत नाही, म्हणून तर माणसाकडून हसत हसत पाप करतात. तो माणूस हसत हसत पाप करतात, आणि एक दिवस ती केलेली हसत हसत केलेली पाप रडत रडत भोगावी लागतात. म्हणून तुकोबारे देवाचा आश्रय घेतात. प्रभू तू न्यायाधीश आहे, आणि पाप कोणाकडून पाप करून घ्यायचं, कोणाकडून पुण्य करून घ्यायचं देवाला कळतं बरं का दादा. तो अर्जुन महाभारत युद्ध पर्व काळामध्ये अर्जुनाचं सारथ्य माझा भगवान कृष्णाकडे होतं. सारथ्य करणारा भगवान कृष्ण आहे, अर्जुना सारथ आहे. युद्धाला प्रारंभ होण्याच्या अगोदर अर्जुनाने आदेश केला, प्रभू
युद्ध प्रारंभ होण्याच्या अगोदर एक काम करा, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. मध्यभागी उभा केला. सारं त्याचं काम काय, जसं मालकाने सांगितलं तसं काम करायचं. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. समोर नजर टाकली अर्जुनाने. समोर नजर टाकली, पाहिलं कोणी मातृकुळाचे आहे, कोणी पितृकुळाचे आहे, कोणी गुरु द्रोणाचार्यासारखे आहे, भीष्म पितामहासारखे आहे. लगेच अर्जुनाच्या मुखातून निघालं, प्रभू मी काय भस्मासूर दिसतो काय तुला? मला या सर्व सैन्य मारायचं मग हस्तिनापुराचं राज्य बळ, याच्यापासून माझं अडलं काय का? त्याचं कारण तू. अर्जुन म्हणतो हे सर्व सैन्य मारायचं, यांच्या पत्न्याला जे वैधव्य प्राप्त होईल, त्या विधवा झालेल्या स्त्रियांचं पाप माझ्या माथी बसेल, मला त्या हस्तिनापुराचं राज्य नको. बोलता बोलता गांडीव खाली पडलं. देवाने सांगितलं, अर्जुना सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझ्या. युद्धाची वेळ आली, तुला एक करुणा निर्माण कुठून झाली? तू यांना मारणारा नाही, प्रत्यक्ष भगवान परम सैन्य मारतो अर्जुन, तरी त्याच्याकडून पुण्य करून घ्यायचं. आणि ती पुतना, तिला योग्य पत्ता न मिळाल्यामुळे पुतना बाल हत्याचं पातक करीत करीत देवाजवळ आली. देवाला मारण्याकरता आली, पण तिच्याकडून पाप करून घेतलं. म्हणजे कोणाकडून पाप करून घ्यायचं, कोणाकडून पुण्य करून घ्यायचं हे देवाला कळतं. आणि त्याचं दर्शन तुकोबराय अभंगाच्या प्रथम चला. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, माझी वर्तमानातली समस्या आहे, तू न्यायाधीश आहे. आणि आगा धर्मराया धर्मशीळा, देवाचा मोठेपणा तुकोबाराय म्हणतो. आगा कृपा सिंधू कृपाळा, आगा प्रेमाची आकल्लोळा, सकळ कळा प्रवीणा. हे मालिक
तुझी दया मला माहीत आहे, तुझा मोठेपणा मला माहीत आहे, तू धर्मशील आहे. माझा ईश्वर कोणावर अन्याय करीत नाही दादा. जो तो सज्जन ज्याच्या कर्माचं पाप पुण्याचं फलाचं भोग भोगीत राहतो. तुकोबारे म्हणतात, प्रभू तू धर्मशील आहे. अगा धर्मराया धर्मशिळा, अगा कृपा सिंधू कृपाळा, अगा प्रेमाचिया कल्लोळा, सकळ कळा प्रवीणा. सर्व सत्ता दिसा माझा प्रभू, सर्व सत्ता दिसा. त्याच्या हातात सर्व सत्ता आहे. तो न्यायाधीश बी आहे. म्हणून तर दादा या विश्वामध्ये बऱ्याच वेळेला असं कधी समजायचं नाही बा. एखाद्याला तुमच्या पाया पडून सांगतो, एखाद्याला चुकीच्या कर्मामध्ये आपल्याला सफलता प्राप्त झाली असं कधी समजायचं नाही. हे कर्म पुसट होईल असं नाही. कधी कधी बऱ्याच वेळेला चुकीचं कर्म करूनही सफलता प्राप्त होते जीवनामध्ये. पण ती सफलता प्राप्त झाली समजायचं आपल्याला प्रभूकडून चुकीचं काही करून घ्यायचं आहे. चुकीच्या कर्मामध्ये सफलता प्राप्त होते नाही असं नाही. पण ती सफलता म्हणजे आपलं पतन आहे असं समजायचं. तो कोण म्हणतात ही देवच सगळं करतो. बऱ्याच वेळेला काही माणसांची अशी समज आहे, चांगलं कर्म करण्याकरता बी देवच बुद्धी देतो. नाही, तसं नाही. बुद्धी नाही. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती, आठविता चित्ते काय नव्हे. आपण कसं मनाचा बुद्धीचा स्वभाव कसा, अनेक बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पालटे रंग, धरू जाता संग तो होय बाध्य. बुद्धी ज्याच्या संगतीमध्ये गेली त्याच्यावरचा रंग चढतो आणि त्याचा परिणाम आज या विश्वामध्ये जे काही चुकीच्या कर्मामध्ये सफलता प्राप्त अनेकांना होते दादा. नाही असं नाही. तुम्ही पाहता अनेकांना चुकीच्या कर्माची सफलता प्राप्त होते. पण माझा प्रभू हे सगळं काही सांभाळतो. कोणाला सांगितलं नाही माझ्या प्रभूंनी नीती, कोणाला सांगितलं नाही, सर्वांना सांगितलं. धृतराष्ट्राला नीती सांगितली, दुर्योधनाला सांगितली. दुर्योधना पांडव फार अल्पसंतोषी आहे, ईश्वर भक्त आहे, नको पाप करू, अर्ध्या ईशाचे मालक आहे, त्यांना देऊन दे. नाही ऐकलं. काय झाला लाभ, काय लाभ आहे चुकीच्या कर्माचे लाभ पहा ना दादा. काय नाही. या म्हाताऱ्याला सांगितलं पण म्हातारा अंग काढून घ्यायचा. काय करावं, पोरगा ऐकत नाही, म्हातारा अंग काढून घ्यायचं. पण म्हाताऱ्याने अंग काढायचे परिणाम काय झाले दादा. दुर्जनाशी करी साहे तोही लाहे दंडही. दुर्जनाला मदत करण्याला तेवढाच अधिक त्याला प्राप्त व्हावं लागतं. म्हणून रक्षणाची जबाबदारी माझ्या प्रभूच्या आश्रित राहा, सुरक्षित राहा. विठ्ठल काय नाही. या म्हाताऱ्याच्या पदरात काय पण 100 पोराचा बाप, सगळे पोर 100च्या 100 पोरं वाट लावून दिली या म्हाताऱ्याने. 100च्या 100 पोर, 100 पोराचा बाप. 5 पांडव सुरक्षित राहिले दादा. 5च पांडव सुरक्षित राहिले. 100 पोरं या म्हाताऱ्याने वाट लावून दिली दादा. आणि दुर्योधनाची तरी काय आउटपुट काय. सुईच्या टोकावर माहोल एवढं मिळणार नाही. अरे पाप कशाला करतो. अर्ध्याची ईर्ष्याचे अधिकारी आहे ना, नीतीने जग ना. अर्जुनाला हेच सांगितलं. संजयाने समज दिली. संजयाने समज दिली. कारण कुरुक्षेत्र काय चालू आहे ते संजय सांगायचं. व्यासांच्या कृपेने संजय सांगायचं. आणि तीच परिस्थिती रावणाची सुद्धा आहे. रावणाला सुद्धा अनेक सज्जन, आमचे तुकाराम महाराज गेले अंगदाच्या रूपाने सुरुवाती. रावणाला सांगितलं, रावणा, अंगदाने सांगितलं, समज दिली. अंगद तुकाराम महाराज कलियुग त्रेतायुगातला अंगद म्हणजे माझे तुकाराम महाराज. सुरुवातीला गेले तुकाराम महाराज, बाबा आता झालेली चूक दुरुस्ती करण्याकरता एकच काम आहे, सीतामाईला परत करून दे. शहाणा बाई नाही ऐकलं. कीर्तनकाराचं कोण ऐकतं. नाही तुकाराम महाराजाचं ऐकलं नाही तरी कीर्तनकाराचं कोण ऐकतं. तुकाराम महाराज नाही. मग दादा हनुमंतराय गेले. हनुमंतरायने जरा दमच भरला. हनुमंतराय म्हणाले, तासव बैरू कबऊ नाही कीजे, फक्त एक काम, मोरे कहे जानकी दिजे. माझ्या म्हणलं जानकी परत करून दे. फार मोठा अपराध केलेला आहे तो. जगजननी आहे ती. जगजननी जनक सुता जगजननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की. जानकी मी तू फार मोठा अपराध केला. तासव बैरव कबू नाही कीजे, तुझ्याशी वैर करण्याची आमची इच्छा नाही, पण एक काम कर, मोरे कहे जानकी दिजे. माझ्या म्हणलं जानकी परत करून दे. नाही ऐकलं. नंतर स्वतःचा भाऊ गेला. भावाने मी नीती सांगितली, दादा हे नाथ ऐक रे दादा, प्रभूची रामरायाची शरणागती करून दे. पण नाही बाबा, तो
जगाचा मालिक आहे, परब्रह्म आहे. त्याची शरणागती करून घे. नको वैर करू, रिकामं काम करू नको, वैर करूच नको. लात मारली, हो भावाला बी लात मारली. ही चांगली शिकवून देणे, लाथच खाऊ राहिली आज. चांगलं जे शिकवायला गेलं का ते लाथच बसते, त्याच्या कामरामध्ये लाथच बसते. नीती कळत नाही काय. चला, लात मारली तरी असा भाऊ पाहिजे, तुम पितू सरीस भले ही मोही मारा. पण तुला आणखी शेवटी सांगतो, राम भजे हित नाथ तुम्हारा. हे दादा, हे नाथ, प्रभूच्या शरणगतीने तुझं कल्याण आहे. भावाचं ऐकलं नाही. नंतर आणखी कोण? पत्नी गेली, स्वतःची पत्नी मंदोदरी गेली. मंदोदरीने सांगितलं, काल राती निशिचर कुल केरी, ते सीता पर प्रीती घनेरी. पत्नीचं बी ऐकलं नाही ऐकलं. सचिव लय शहाणा, माल्यवंत सचिव म्हणजे शहाणा सचिव. खरं सांगू, आपला मुलगा मोठा करण्याकरता आई चांगली पाहिजे. पवित्र मनाची आई असली ना मुलगा मोठा होतो. आणि राज्य शासन चालवण्याकरता सचिव चांगला पाहिजे, सचिव पवित्र पाहिजे. माल्यवंत सचिव जातो, सचिव नीती सांगायला सुरुवात केली. बघ, जा सुमुती ता संपत्ती नाना, जा कुमुती ता विपत्ती निदाना. हे नाथ, जिथं सुमुती आहे तिथं संपत्तीचा वर्षा होतो, धनाचा वर्षा होतो. आणि जिथं कुमुती आहे ना, आपत्ती मागं आपत्ती, संकटा मागं संकट येतात. ज्या सुमुतीता संपत्ती नाना, ज्या कुमुतीता. असा सचिव पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तसं या बाबाला पत्नी बी मंदोदरी म्हणजे पतिव्रता मिळाली, सचिव बी चांगला मिळाला, भाऊ बी चांगला मिळाला, आणि भरपूर जमा बी केलं इधर उधर करून. त्रिकुटावर लंका वसवल्या माणसाने लई घाय गडबड केली. हो, त्रिकुटावर लंका वसवल्या रथ काढला आणि गेला कोणाकडे? कुबेराकडे. कुबेर म्हणले, तुझं जेवढं असेल तेवढं माझ्याकडे दे, मी आत्ताच वायले निघालो. तुझं जेवढं आहे तेवढं मला दे. तेवढं कुबेराची संपत्ती लुटून आणली जाते या माणसाने. हे लुटालुटी करणारे भयानक दादा. त्यांना भविष्याची चिंताच नाही, होईल काय पुढं, भविष्याचे परिणाम काय होतील. सगळी संपत्ती लुटून आणली कुबेराची. मग नंतर ते उगं बसावं का नाही, पुन्हा रथ काढला, गेला कुठं? पाताळामध्ये. पाताळामध्ये ज्या निरापराध नाग कन्या होत्या त्या बी सगळ्या बसवल्या रथात. आणि त्या काय कीर्तनात बसवल्या का? आणून शयनखंडामध्ये घेऊन गेला. अरे पापच पाप करायचं, परिणाम काय. पण हे सगळं कोणाकडून काय करून, याला काय कळत नव्हतं का? पण कोणाकडून पाप करून घ्यायचं, कोणाकडून पुण्य करून घ्यायचं, हे माझ्या प्रभूला कळतं. म्हणून ती जबाबदारी तुकोबाला त्यांच्यावर टाकतात. आणि दुसरी जबाबदारी काय आहे? प्रभू, तुमच्याकडे दातृत्व सुद्धा आहे. तुझ्यासारखा उदार कोणी नाही. उदार तू हरिआईशी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. तुझे पायी माझा भाव, पुशी जन्म मरणाचा ठाव. देवाचा तू देव स्वामी सकळा ब्रह्मांड. तुझा मोठेपणा मला माहित आहे. तू धर्मशील आहेस, मृत्यूमंत धर्मता आहेस, न्यायाधीश न्याय काटा तुझ्या हातात आहेस, सृष्टीचा व्यवस्थापकही आहे. आणि तुझा मोठेपणा आणखी तू उदार सुद्धा आहे. माझा मालिक फार उदार आहे. ते 2 लेकरं बघा, 5-5, 6-6 वर्षाचे बालक माझ्या प्रभूच्या दया कृपा करून याच्यामधून माझा प्रभू प्रसन्न होतो. प्रसन्न झाला आणि या 2 बालकांनी अडचणी मांडल्या. मला एकाला पाहिजे होती बापाची मांडी आणि एकाला पाहिजे होतं वाटीभर दूध. पण माझ्या प्रभूंनी कोणाला धोका देत नाही झाला. ज्याला बापाची मांडी पाहिजे होती त्याला आढळपद दिलं, आणि ज्याला वाटीभर दूध पाहिजे होतं त्याला शिराचा सागर दिला. आढळपदी बाळ बैसविला धुरू, शिराचा सागर उपमन्या. तो वना गेला याची लागी, बैसावया पितयाचे उत्संगी. परी तो चंद्रसूर्या परिसजगी लागू केला. माझ्या प्रभूचं उदार दातृत्व आहे त्याच्याकडे. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये दातृत्व. Oh
दातारा. प्रथम चरणातला मोठेपणा धर्मशिळा आहे, मृत्युमंत धर्म आहे, न्यायाधीश आहे, न्याय काटा धर्म काटा तुझ्या हातात आहे. आणि द्वितीय चरणातला मोठेपणा तुझ्याकडे दातृत्व सुद्धा आहे. तुझा ऐसा कोण उदाराचा राशी, आपुलेचे देशी पददासा. तुझ्यासारखा उदार कोणी नाही. विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. दातृत्व माझ्या प्रभूकडे आहे. म्हणून तुझ्या दातृत्वाच्या माध्यमातून मी तुला विनवणी करतो, प्रभू दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळा. कारण कर्माचं काठिण्य, कर्माची सूक्ष्मता मला न कळाल्यामुळे कुठल्या कर्माचं फल पाप होईल, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल हे आपल्याला कळत नाही दादा. पाप पुण्याचा विचार कळत नाही. पण कुठल्या कर्माचं फल पाप होईल, दुःख भोगावं लागेल, कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल नाही. मी अनभिज्ञ आहे. आणि दादा कर्म कर्त्याच्या शोधाचं असतं बरं का दादा. कर्म करणारा जरी चाळीसगाव तालुक्यातला असला, गेला धुळे नंदुरबारकडे पळून, ते कर्म तिथं जाऊन त्याला जय हरी करतं. मोठा भाऊ मी चाळीसगाव तालुक्यातले, तिथं जाऊन त्याला जय हरी करतं. कर्म कर्त्याचा शोध घेतं बरं का दादा. कर्म कधी पुसट होत नाही दादा. कर्म माझा करता कुठं गेला हे पाहणं काय 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 प्रकरण होते. जेवढी चिडबिड केली, जेवढी काही घाण केले असेल दादा, चुकीच्या कर्माचा शेंट कधी येणार नाही दादा. पाप कर्माचं दुर्गंधच येणार आहे, दुर्गंधच येणार कधी ना कधी. जुने लोक फार कमी शिकलेले बिचारी, पण पापाला लय बियायचे बरं का दादा. आता माणसं शिकले पण पापाला सारखी भीती वाटत नाही पापाची. काही माणसं उगाच म्हणतात नाही हो त्याला शिक्षण कमी आहे. शिक्षण कमी आहे पण पाप करतो ना. पूर्वीची माणसं कुणी दाखला काढाय पुढे शाळेत गेले पण पाप कर्माला लय बियायचं हो. ते म्हणायचे बाबा कचेरीची पायरी नको रे बाबा, नको म्हणायचे. लय बियायचे हो, पाप कर्माला लय बियाय. कधी चुकून कोणाला विनाकारण थोडा अपवाद म्हणून देवाला त्याचं काही करायचं असेल अशा पद्धतीने देवाला बरोबर कोणाकडून काय करून घ्यायचं देव करतो. कर्म कर्त्याच्या शोधात असतं. म्हणून मला दुस्तर अशा कर्मापासून माझा सांभाळ करा. मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळा वाचवा. कर्माचं काठिण्य, कर्माची सूक्ष्मता मला कळत नाही आणि कर्म कर्त्याचा शोध घेत राहत. बरं कर्म घडलं इथं आणि पळापळी करायला पळापळी बी चालत नाही. बरं पळापळी चालत का चालत नाही. माझे बाबा भगवान शंकर त्याचा स्वीकार करतात. कर्मा ते शंभू मानी आपण, किती पळशी कर्मा भिने. बाप रखुमा देऊर विठ्ठला शरण, केली कर्मे निवारी नारायण. एवढीच एक पर्याय व्यवस्था आहे. कर्म कर्त्याचा शोध घेतं पण त्याचा स्वीकार माझे बाबा भगवान शंकर, विश्वाचा केंद्रबिंदू आहे माझे बाबा, बाबा शिवजी कबूल करतात. कर्मा ते शंभू मानी आपण. कर्म घडला आणि पळापळी झाली, किती पळशी कर्मा भेने. पर्याय व्यवस्था बाप रखुमा देऊर विठ्ठला शरण, मग केली कर्मे निवारी नारायण. आणि तेच तुकोबरायांनी ध्यानात घेऊन हे प्रभू मज सोडवी दातारा विठ्ठला दुसरं अशा कर्मापासून मला सांभाळ. माझ्या माऊलीने एक मोठा अभंगच केला याच्यावर. पर्यशी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाला सगर. भिल्ले विंदिला सारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन. कर्मे मनमत झाला से राग, कर्मे चंद्राशी घडला दोष. कर्मे भार वाहती कुर्मशेष, कर्मे कर्मोक ब्रह्मा देखा. कर्मे वासुकी लंके दिवटा, कर्मे हनुमंता उदरी कासोटा. कर्मे सुखदेव करबी कष्टा, पाताळ वाटा बळी गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षयो पावला, योग घडला सीता देवी. कर्मे दुर्योधनादिरणी नासले, कर्मे पांडव महापंथे गेले. कर्मे सिंधू जळ शोषिले, नवस झाला सर्प देखा. म्हणून माऊली म्हणतात कर्मा ते शंभू मानी आपण,
किती पळशी कर्मा भिने बाप रखुमा पर्यायी व्यवस्था आहे. बाप रखुमा देव विठ्ठला शरण म्हणून माझे तुकोबा म्हणतात, प्रभू मज सोडवी दातारा, दातृत्व आहे तुझ्याकडे, मला सोड, मला माहिती आहे इतिहास. कर्म करत्याचा शोध घेतं. कर्म घडलं देवाला चुकत नाही, देवाच्या बापालाही चुकत नाही आणि देवाच्या बाईला बी चुकत नाही. कर्मे दशरथ वियोगी मेला, 4 पोरांचा बाप अवधपती राजा दशरथ, पण अंतकाळाच्या वेळेला एकही मुलगा जवळ नाही दादा. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे ऐसे केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. अगा कर्मे जे उरावे, तैतुया सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावी ध्याय. कर्माची गती अशी. दशरथ राजाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाच्या बाईला सुद्धा चुकत नाही बरं का. सीतामाई त्या लंकेमध्ये गेली आणि मग त्या त्रिजट्याला विचारते, सांग व त्रिजटे सकय आयशी मात, देईल का निधी भेटी रघुनाथ, मन उताविळ दुरी झाला पंथ, रावण शके प्राण माझा कुडियात हो, सांग व त्रिजटे सकय आयशी मात. हे त्रिजटे सांग ना. सीतामाई म्हणते, काय दुष्ट आचरण होते म्या केले, कुठलं कर्म चुकलं माझं, तीर्थव्रत होते कोणाचे भंगिले, गाय वत्सा पत्नी पुरुषा बिघाडिले, न कळे संचित चरणांतरले हो, सांगू त्रिजटे सकय आयशी मात. त्रिजटा कोण होती दादा? रावणाची बहीण होती. पण रावणाची बहीण म्हणणं काय बरोबर वाटत नाही दादा. रावणाची बहीण म्हणावा तर एवढी मोकळा दुःखाचा ओबाडा त्रिजटेच्या जवळ सीतामाईने काढला नसता, कारण रावण विरोधातला होता ना. रावणाला बार बार धमकी द्यायचा सीतामाईला, आणि त्याच्या बहिणीजवळ कशाला दुःख. ती बंधू बिभीषणाची बहीण म्हणावं, ही भाऊ खरी आहे, बहीण खरं बरोबर आहे, रावणाची बी बहीण आहे, पण बंधू बिभीषणाची बहीण म्हणावं. दुःखाचा ओबाडा ज्या ती सीतामाई तिच्याजवळ काढते, ती सात्विक आहे, सात्विक आहे, भाऊक आहे आणि बंधू विभीषणाची बहीण आहे. म्हणून सांग व त्रिजटे सकय आयशी मान. हे त्रिजटे सांग ना, मी कोण्या पती पत्नीचा बिघाडा केला, कुठलं कर्म चुकलं, मी कोणा गाय वासराची ताटातूट केली, कुठलं कर्म चुकलं, मी कोणाच्या व्रतवैकल्याचा भंग केला, कुठलं कर्म चुकलं. कर्म करत्याचा शोधच घेत राहत, काय माझ्याकडून काय अपराध झाला, कुठलं कर्म चुकलं. आणि थोड्या वेळामध्ये सीतामाईच्या ध्यानात आलं, माझं काय चुकलं. नाडियले आशा मृगकांती सोने, दाडिले रघुनाथा पाठी लागे तेने, उल्लंघिले आज्ञा मावते मिनेने, दे कोणी सुनाट दाऊन आले सुने ओ. दादा, भक्ती मातेच्या खुशीमध्ये जागा मिळाल्यावर खूप माणूस निर्भय बनतो दादा. भक्ती मातेचा पल्लव ज्याला मिळाला, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आचवळे होती, सिद्धांनी लाविली पंथी. सीतामाई केवढी निर्भय आहे, किती निर्भय आहे. परदेशात गेलेली बाई, एकटी बाई, रावणाला दम देते. रावणाला, रावण म्हणजे कीर्तनकार थोडाच आहे, रावणाला दम देते. रावण म्हणजे हे सगळे देव आहे ना, कोणी छत्री धरतं, कोणी हात घेऊन पुढं उभंचे, कोणी भांडे घशीतं, कोणी झाड लोट करतं, तो रावण. आणि त्याला सीतामाई. बरं, रावण काही सामान्य नव्हतं, बार बार सीतामाईला हात्यार उगारायचं, हात्यार उगारायचं. मास एक मह का न माना, तो मी मारबी काढे कृपाने. 1 महिना जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर तुला मी मारून टाकील. सीतामाई मुस्काटाकडे पाहत नव्हती, रावणाचा चेहऱ्याकडे पाहत नव्हती बघ सीतामाई. हे रावण त्याच्या काय चेहऱ्याकडे पाहायचं, ही पापी लोक कशाला चेहरा पाहाय, चेहऱ्याकडे पाहत नव्हती, पण खालून दम द्यायची दम. असं म्हणत समज कहती जानकी, खला शोधी नाही रघुबीर बाण. दुष्टा, रघुबीराच्या बाणाची काय तुला खबर आहे का नाही? काय करावं, एकटी बाई हो, काय भयानक बोलते. खला शोधी नाही रघुबीर बाणकी, असं म्हणत समज कहती जानकी,
खल शोधे नाही रघुबीर बानकी शट सुन हरी आने ही मोई अधम निर्लज्ज लाज नाही तो अधमा निर्लज्जा लाज नाही वाटत शटा कोण म्हणतं सीतामाई कोणाला रावणाला एकटी बाई नामच्या मावल्या म्याव करतात ती काल म्याव नाही करायचं म्याव नाही करायचं आणि हे बी म्हणतात महिला सुरक्षित नाही आणि यांची सुरक्षा त्या शासनाकडे देऊ राहिली आणि हे म्हणजे भाकरीच खातो काय नसतं विठाला विठाला अरे ते सुरक्षित नाही यांची सुरक्षा त्यांच्याकडे देतो किती वेडेपणा आहे यांची सुरक्षा यांची कुलीनता शालीनता जपण्याचं काम तुमचं आहे दादा काही पुरुषार्थ आहे का नाही सगळं पुरुषार्थाला पुरुषापराध समजायला लागली माणसं आणि जो पुरुषापराध आहे त्याला पुरुषार्थ समजायला लागली माणसं जे निंद्य कर्म आहे त्याला वंदनीय समजायला लागली जे वंदनीय आहे ते निंद्य कर्म समजायला या सृष्टीचं व्यवस्थापन बिघड्याचं कारण काय दादा दुष्ट माणसाला दुष्ट प्रवृत्तीला प्रोत्साहित करणारी माणसं झाली दादा चांगली माणसं म्हणून घेतात आणि दादा कोणाचंही समर्थन करतात नाही चुकीच्या माणसाचं समर्थन करू नका त्याचा एक ना एक दिवस सज्जनांना त्रास होतो पचवीत नका राहू नुसतं पांघरून नका टाकीत राहू भुलीचा शोध घ्या आणि भुलीचा शोध घेताना लोकांमध्ये नाही घ्यायचा बरं का दादा एकांतात जाऊन रडत बसायचं माझं काय चुकलं एकांतात शोध घ्यायचा इथं कोण तुम्हाला सत्य सांगणार याला सत्य बोलायची शपथ आणला हे काय सांगतील बिचारी हे सत्य बोलला असते तर दादा हे बिघाडेच झाले नसते पण बोलत नसते त्यांना माहिती आहे चहा उद्याचा बंद होऊन जाईल सगळं बंद होऊन जातं दादा स्वार्थी बुडविली आश्चर्याने स्वार्थी बुडविली सत्य कोणी बोलत नाही दादा आणि आपण तर यांच्याजवळ म्हणतो माझं काय चुकलं अरे हे सांगायचंच नाही तुला येणे त्याचे झाकायचे आणि त्याने याचे झाकायचे सगळा झाकाझाकीचा जमाना आणि कोण सत्य बोलणार आहे विठाला त्याला माहिती आहे याचे जर उघडे केले तर आपले बी उघडे होते हे सगळे कोणी डाकू कोणी महाचोर कोणी चोर अशी आहे कोणी सांगणार सत्य बोलत नाही माणसं खरं सांग आणि सत्यासारखा धर्म नाही धर्म ना कोई सत्य समाना अगम निगम असं पुराण बखान सत्यासारखा धर्म नाही बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात बाबा सत्याचं तर काहीच खरं राहिलं नाही तुला चुकीची माहिती दिली कोणीतरी सत्याचं काय खरं राहिलं नाही तुला काय माहीत आहे सत्याने केवढा संसार चांगला होतो रावणासारखं जमा करता येईल रे दादा पण त्याला शेंट येणार नाही विठाल प्रपंच लहानकार आहे ना दादा पण त्याला शेंट आला पाहिजे सुगंध आला पाहिजे कोणाला तरी असं वाटलं पाहिजे या सज्जनाच्या घराकडे आपण गेलं पाहिजे असं कर त्याला शेंट पाहिजे आमच्या महापुरुषांच्या उसाच्या पाचड्याच्या कुट्या शोभतात दादा आपले 2-2, 5-5 मजल्याच्या बिल्डिंगी शोभत नाही काय कारण त्याचं कारण माझे तुक म्हणतात नीतीच्या गोष्टी करता येतील दादा कीर्तन करता येतील दादा कीर्तन जपणं अवघड आहे कीर्तन जगणं अवघड आहे आमचे अनेक महापुरुष बिचारे कीर्तन करतातही आणि कीर्तन जगतातही विठ्ठल मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळा आता हे नगरसूल आहे ना हे नगरसूलचा नहुस राजा होता नहुस राजा या नहुस राजाने यज्ञयागादी कर्म केले स्वर्गामध्ये गेला पहा बरं का दादा स्वर्गात गेला म्हणजे नाश्ता करायला नाही इंद्र झाला स्वर्गाधिपती झाला नहुस स्वर्गाधिपती झाला पण तिथं गेल्यावर जरा गडबड करायला लागला खुर्ची मिळाली का माणसं गडबड करायला लागतात आणि आपले बिलही त्याला याड्यात काढून टाकतात यांना एखादी खुर्ची मिळाली कोणी हार घेऊन जातं तर कोणी शाली घेऊन जात अरे त्या खुर्चीचा कार्यक्रम कसं काय होतो ते पहा मग सत्कार करा विठाला खुर्चीचा कारभार पाहना सत्ता मिळाली हे बरोबर आहे त्याला घाबरवून टाकू नका त्याला कोमात नेऊ नका रे दादा ते कोमात जातं हार आली शाल श्रीफळ आले का ते कोमात जातं त्याला कोमात नका त्याची सत्तेवर गेल्यावर त्याचा कारभार पहा मग सत्कर्म करणाऱ्याचा सत्कार करा दादा सत्कार व्हावा सत्कर्म ज्याने केलं जीवनामध्ये
सत्कर्म केला असेल त्याचा सत्कार तर झालाच पाहिजे. सत्कर्म करण्याचा सत्कार झाला. पण नाही, खुर्ची मिळाल्या मला सत्कार करू नका दादा, त्याची गडबड करून टाकतो आपण. अशी गडबड नाही करा. त्याची खुर्ची काय काय कामं करते हे पहा. बरोबर आहे की नाही? अरे लई भयानकता आहे, लई भयानकता आहे. खुर्ची मालवा काय काय होतं मी काय सांगू तुम्हाला. खरं सांगू, बारामतीच्या पुढे मी 20 किलोमीटर गावावर एका कीर्तनाला गेलो आणि आदल्या दिवशी संतवीर बंडा तात्याचा कार्यक्रम होता. अर्ध्या कीर्तनातून तात्याला घेऊन गेले दादा. सत्ता असल्या खुर्च्या काय काय करतात, खुर्च्या काय करीत नाही. खुर्चीचे कारभार गलत आहे. चालू कीर्तनातून तात्याला घेऊन गेले. तात्या थोडं बोलले होते. मग सत्ता असली मग साधूचा छळ स्वार ते बुडविले आचरण. आणि जे खरे जे दोष करतात आणि त्यांचं समर्थन करणारा समाज झाला. आणि तात्याला घेऊन गेले हो. तात्या सत्य बोलले होते. मी काय बोलले हे नाही तुम्हाला सांगितलं, पण खरं बोलले होते. खरं बोलल्याचा परिणाम खुर्चीने जागाच दाखवून दिली. कीर्तनात नेणं काय पुरुषार्थ आहे का दादा? पण नाही, सत्यच असावा. मग मला हे सांगायचं, नवस तिथं गेला, स्वर्गात गेला, स्वर्गाचा राजा झाला, इंद्र झाला. पण तिथं गेल्यावर जरा गडबड करायला लागला. काय गडबड करायला लागला? इंद्रायणीकडे जायचं. त्याला हे कळायला पाहिजे होतं, जो स्वर्गाचा राजा झाला, इंद्रायणी त्याचीच असते, इंद्राचीच इंद्रायणी असते, तिच्यावर दुसरी कोणी सत्ता. जो इंद्र आहे इंद्रायणी त्याच्याच सत्तेमध्ये असते, त्याचीच इंद्रायणी असते. पण हा गडबड इंद्रायणीकडे जाण्याची गडबड करायला लागला. बसला, गडबड झाली आता याची. मग पालखी तयार केली, नवशाला पालखी तयार केली. मग पालखी व्हायला कोण? इंद्रायणीकडे नेण्याकरता ऋषींच्या खांद्यावर पालखी दिली. नवस चालला. पण त्याला इतकी गडबड झाली नवशाला. सर्प सर्प सर्प, चला लवकर चला लवकर असं म्हणायला लागला. राग आला ऋषींना. नवशा उन्मत्त बनला. सत्ता आली, इंद्राचं पद मिळालं, उन्मत्त बनला. तू सर्प सर्प करतो ना, एका क्षणामध्ये स्वर्गातलं राज्य गेलं, नगर सुलते राज्य गेलं. आणि खाली काय कीर्तन करायला आला का? मोठा भुजंग होऊन पडला. नवस स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनशी काही. ही कथा आहे, कर्माची गती आहे. नवस झाला सर्प देखा, कर्मे दुर्योधनादी रणे नासले, कर्मे पांडव महापंते गेले, कर्मे सिंधू जळ शोषिले, नवस झाला सर्प देखा. विठला विठला म्हणून माझे तुकोबाराय म्हणतात, हे प्रभू दातृत्व आहे तुझ्याकडे आणि तुला बरे वाईट कर्माचा तुला समज आहे. दुस्तर अशा कर्माची आम्हाला ओळख होत नाही. म्हणजे दुस्तर अशा कर्मापासून मला सांभाळ. कर्माचं काठिण्य, त्याची सूक्ष्मता न ध्यानात आल्यामुळे, नासमजेपणामध्ये, अजान अवस्थेमध्ये माझ्याकडून चुकीचं कर्म होईल. पण कर्म करत्याच्या शोधात असतं. किती पळापळी करा, पळापळी चालत नाही. म्हणून प्रभू मज सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तर अशा कर्मापासून मला वाचवा. आणि प्रभू मला एक आणखी माहीत आहे. काय माहीत आहे? प्रभू तुम्ही ज्याचा स्वीकार केला, ज्याची जबाबदारी घेतली, ज्याचा स्वीकार केला, ज्याचा अंगीकार केला, त्याला तुम्ही लहानच मोठं करायला तुम्हाला वेळ लागत नाही का? तुमचा मोठीपणा मला माहीत आहे. धन्य तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्मय जाणून शरण आलो. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटे कदा कासयाची. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राहणार रंक त्याचा. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यते गीतेने वंद केली, निंद्यते गीतेने वंद केली. अंगीकार ज्याचा केला ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंदे केले. मला काय सांगायचं? ज्याच्या रक्षणाची स्वीकार माझ्या प्रभूने ज्याचा स्वीकार केला, ते किती निंदनीय पात्र असू द्या, निंद्यतेही तेने वंदे केले. त्याची उदारता आहे, त्याचं उदार बी आहे, दातृत्व बी आहे आणि एवढा मोठेपणा आहे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तरी होय राहणार अंक त्याचा. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई,
आपुले करुणेचे साई करीव आई मजवरी निंदे तेही तेने वंदे केले. कोण आहे ते पात्र? अजामेळ भिलनी तारिले कुंटणी. अजामेळ भिल्ले तारिले कुंटणी. अजामेळ भिल्ले तारिले कुंटणी. अजामेळ भिल्ले तारिले प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले. प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले. त्याने ज्याचा स्वीकार केला, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे तेही त्याने वंदे केले. बरं किती निंदनीय पात्र असू द्या, अजामेळाने भजन नाही केलं बरं का दादा. अजामेळ पापराशी नामे नेला त्याच्या मनात आलं नामे नेला वैकुंठाशी. ती गणिकाबाई तिनं बी भजन नाही केलं बरं का, निंद्य कर्म करणारी बाई. पण काय गणिकेचा याती अधिकार मोठा, पापी अजामेळायसा नेला वैकुंठा. एकाने पोराचं नाव नारायण ठेवलं आणि एक बाईला तिच्या दारामध्ये पोपट पाळलेला होता, त्याला राघोबा राघोबा म्हणायची. त्या राघोबाला कळलं, तिच्या हाका मारायची, तिच्या पोपटाला हाका मारायची, राघोबा चंद तिच्या मनी राघोबाचा. पण त्या राघोबाला दया आली. ह्या बाबाने हा पोराचं नाव साधूंच्या म्हणण्यावर पोराचं नाव नारायण ठेवलं. नारायण हा नारायण रात्री कीर्तनला गेला होता का, नारायण नाश्ता केला का, नारायण नारायण करायचं. माझे तुकोबार त्याला नष्ट म्हणतात. पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचे पुण्य. काय पुण्य नाही केलं, काय गणिकेचा याती अधिकार मोठा, पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठ. बरोबर, येतं जाऊ द्या, येतं सोपे पात्र आहे दादा. आणखी कसं जबरदस्त पात्र आहे ते म्हणजे वाल्मिक. वाट पाडा कोळीको नामस्मरे तू वाल्मिको, नामे उद्धरले तिन्ही लोको आपणा चैतन्यवाला. पण किती मोठा केला, कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी. केले रामायण रामा. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. प्रभू रामरायाचं प्रागट्य अवताराच्या अगोदरच रामायणाची निर्मिती. आणि मग देवाला म्हणाला, बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. जसं वाल्मिकांनी लिखाण केलं तसं माझ्या प्रभूला त्रेतायुगामध्ये वर्तन करायला. बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे, निंदेत येई तेने वंदे केले. किती निंदनीय पात्र माझ्या प्रभूच्या मनात आलं गेला. बस मनात आलं का झालाच मोठा, झालाच. त्याच्या मनात आलं पाहिजे. तुका बने आले समर्थाच्या मना, तरी होय राणा रंक त्याचा. आणखी सांगू तुम्हाला, आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये कवळानं गाव आहे. कवळानं, त्याला राजाचं कवळानं म्हणतात बरं का. ते राजाचं कवळानं त्याला नाव का बरं पडलं, तिथले एक शेतकऱ्याचा मुलगा गुराखी, तो बडोद्याचा राजा होता. काय नाही, काय नाही, काही विनंती नाही, काही संबंध नाही, काय नाही, काय नाही. बडोद्यावरून ज्याला राज्य शासन त्याचा उत्तराधिकारी नेमवायचा, अशा वेळेला एका हत्तीनीच्या सोंडीमध्ये हार दिला. ती हत्तीन ज्याच्या गळ्यामध्ये हार घालणार होती तो बडोद्याचा राजा होणार होता. बडोद्या ते मलगावपर्यंत एखादा राजा व्हायच्या लायकीचा माणूसच भेटला नाही. येऊन त्या हत्तीने सयाजीरावांना माळ घातली आणि ते सयाजीराव एका शेतकऱ्याचा मुलगा बडोद्याचा राजा होता. बरं, नुसता राजा नाही झाला, त्याच्या मनात आलं. आजही ते बडोद्याचं सरकार किती आदर्श शासन, आजही काही चिंतक, काही अभ्यासक त्या शासनावर अभ्यास करतात. कसं चालवलं असेल ही मोठमोठी उच्च शिक्षित मंडळी, यांच्याकडून गडबड होते. आणि याचं आदर्श शासन यांनी कसं चालवलं. एक गुराखी म्हणा का शेतकऱ्याचा मुलगा म्हणा, यांनी कसं या शासन चालवलं. पण मला हे सांगायचं म्हणजे आमच्या कवळण्याचा माणूस, मालेगाव तालुक्यातला माणूस बडोद्याचा राजा होतो, हे तेव्हाच्या मनात आलं पाहिजे. आणि आपले सरपंच व्हायला हाणामाऱ्या करतात. सरपंच सरपंच काय फार मोठी गोष्ट आहे का? 6-6 महिन्यात आता बदलायला लागले आणि कुठं हाणामाऱ्या करीत बसतात. 6-6 महिने आणि 6-6 महिन्या करता याला काही इकडचं तिकडे करता करता 6 महिने होऊन जातं. त्याच्या पुढची एक स्टेप 12 महिन्याची पाळ्या, 12 महिने पाळ्या बिळ्या काय नाही. त्याच्याकरता ही मामूली गोष्ट आहे. ये अरे काहीतरी माझ्या प्रभूला काहीतरी चांगलं काही करा दादा. तुमचा प्रत्येक कर्म या विश्वाला आदर्श ठरलं पाहिजे, समाजाला आदर्श ठरलं पाहिजे, गावाला आदर्श ठरलं पाहिजे.
असं काही कर्म करा दादा, जेणेकरून तुमची लोकांमध्ये नाही, माझ्या प्रभूकडे तुमचा सन्मान होईल. असं काही करा. तुकोबाराय म्हणतात, प्रभू तुमचा मोठेपणा मला माहिती. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेही तेने वंदे केले. अजामेळ भिरणे तारिले कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केले. म्हणून तुका म्हणे आले समर्थाच्या म्हणा. तुकोबाराय म्हणतात, माझ्या संदर्भात तरी का कृपण बनतो. तिसऱ्या चरणामध्ये करिशी अंगीकार, करिशी अंगीकार, करिशी अंगीकार, करिशी करशी अंगीकार. प्रभू अनेकांना तू सांभाळलं, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. मागे बहुता जना राखिली आडाणी, धावशी निर्वाणी नाम घेता. माझ्या संदर्भात तरी का कृपण होतो. का हो माझा मानियला भार, ऐसा तव दिसतसे फार. अनंत पावभिली उद्धार, न लगे थार मज शेवटी. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे काय असं पाप आहे, आणि असलंय तरी तुझ्या पुढे राहतं काय. पाप बळीवंत गाडे, तुझही राहो सकते पुढे. मागील काही राहिले उडे, नवल कुडी देखिले. पाप कोठे राई हरी आठविता. बरं, देवाच्या भजनाने कुठं पाप राहणार आहे का प्रभू. इतरांना तू इतरांचा सांभाळ केला, माझ्याकरता का कृपण होतो. नको चाळवू अनंता, कासया होतो शिनेनता. काय तुझ धरीत नाही सत्ता, तुका म्हणे आता होई प्रगट. पाप बळीवंत गाढे, तुझही राहू सकते पुढे. मागेल काय राहिले ओढे, नवल कोडे देखिले. प्रभू तुझं आठव केलं, पाप कुठे राहणे. पाप कोठे राही हरी आठविता, माझा का स्वीकार करीत नाही. तुकोबाराय म्हणतात, करशी अंगीकार, तरी काय माझा भार. इतरांकरता तू सोपा झाला, इतरांनी तुझी धावा केला, तुझी भक्ती केली, त्यांना तू सांभाळलं. मलाही सांभाळ. मला तुझा मोठेपणा माहिती. पहिला मोठेपणा धर्मशील आहे, दुसरा मोठेपणा तुझ्याकडे दातृत्व आहे, आणि तिसरा मोठेपणा ज्याच्या रक्षणाची जबाबदारी तू घेतली, त्याला निर्भय बनवतो, त्याचा उद्धार करतो, त्याचं कल्याण करतो. हा तुझा उद्धार, तुझ्याकडे दातृत्व आहे. आणि प्रभू तुझे ना आमचे जे संबंध आहे, कारण देवाचे आणि ईश्वर भक्ताचे इतके जवळचे संबंध आहे दादा. भक्ताशिवाय देवाला कोणी नाही, आणि देवाशिवाय ईश्वर भक्तांना कोणी नाही. भक्ताविना देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही यान तुझे. आणि भक्ताशिवाय देवाला कोणी नाही. तुमचे निबारा दिसत असे. म्हणून तर भगवान म्हणतात,
रात्रंदिवस माझे करारे चिंतन, यमाचे बंधन नाही तुम्हा. देव कुज सांगे पंढरीशी या रे, प्रेम सुख घ्या रे नाम माझे. तुमच्यामुळे माझी शोभा आहे. भगवान परमात्मा म्हणतात म्हणजे भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. भगवान परमात्मा त्यांचा मोठेपणा आहे, त्याचा स्वीकार केला. त्याला लहानच घरीच माझ्या प्रभूच्या मनात आलं पाहिजे. त्यांनी जबाबदारी घेतली, त्यांनी स्वीकार केला. किती निंदनीय राहतात त्याला निर्मळ करतो, त्याला पवित्र बनवतो. तुकोबाराय म्हणतात आणि तुझे ना आमचे संबंध, तुझ्याशिवाय आम्हाला कोण नाही. आम्हा शरणागता तुझाचे आधार, तू तव सागर कृपे सिंधू. तू कृपेचा सागर आहेस, आमच्या शरणागताचा आधार आहेस. आणि तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. ईश्वर भक्ता करता एक सर्वस्व माझा प्रभू आहे, सर्वस्व माझा देव आहे. देवाशिवाय त्यांना कोणी नाही. भगवान मेरे आहे, मैं भगवान का हो. मला देवाशिवाय कोणी नाही. या बोधावर जो येतो ना दादा, त्या सज्जनाची सर्व काळजी माझा भगवान वाद. माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी न विसंबित. तुकोबाराय या ईश्वर भक्त इतके निर्भय का बनतात. तर त्यांना माहीत आहे मला जे पाहिजे हे ज्याला न सांगता न कळतं ते त्याला देव म्हणतात. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्व विश्वंभर परिहारची नल. त्यांना कोणाला देव म्हणत नाही बरं का. हरीचा दास सच्चा हृदयाचा भक्त कोणाला देव म्हणत नाही. त्याला माहित आहे मला जे पाहिजे हे ज्याला न सांगता न कळतं ते त्याला देव म्हणतात. आणि म्हणून तुकोबार म्हणतात आमचं सर्वस्व तू आहे, आमचा जीवन आहे, आमचा प्राण आहे, आमचा सखा आहे. अभंगाचं शेवटचं चरण. जीवीच्या जीवन, जीवीच्या जीवन, जीवीच्या जीवन, जीवीच्या जीवन. कर्मा
सर्वांकरता चांगली जोरदार टाळी वाज या गुरुजनांकरता. हे माझ्या देशाची ऋषीमुनी आहेत आता, यांचं कौतुक करी जावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकायचं. आतापर्यंत जेवढ्या गडबडी झाल्या सपाटा करून टाकायचं. पुष्कळ गडबडी झाल्या, नाही म्हणलं तरी पुष्कळ गडबडी झाल्या. कधी चांगल्याला चांगलं म्हणलो नाही, चुकीच्या माणसाचं समर्थन केल्याशिवाय राहिलो नाही. या गडबडीचा आहे दादा. पण या गडबडी पुसट होत नाही दादा कधी. या जिभेने जरी एखाद्याला जखम केली, ती जखम शस्त्राचा घाव मिटून जाईल, तर जिभेची जखम मिटत नाही. जिभेने कोणाला जखम होऊ देऊ नका. कर्म आचरित असताना आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारची आपत्ती विपत्ती संकट जीवनात येतील दादा. पण त्या संकटामध्ये हैराण व्हायचं नाही. माझ्या प्रभूचा आठव करा आणि आठव करून त्या कर्माचं निवारण करण्याकरता माझा प्रभूच आहे फक्त. म्हणून तर बोललो दादा, पर्यायी व्यवस्था एवढीच आहे. कर्मा ते शंभो मानी आपण किती पळशी कर्मा भिनी. फक्त पर्यायी व्यवस्था. बाप रखुमा देवर विठ्ठला शरण, मग केली कर्मे निवारी नारायण. तू कोराय शक्यत्वाचं नातं, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. तू आमचा जीवन आहेस. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी माझा. देवाशिवाय मला कोणी नाही, या बोधावर माणूस आला पाहिजे. हळूहळू ढाळे ढाळे माझी सर्व काळजी, आपली सर्व काळजी माझ्या ईश्वराकडे आहे दादा. जो समर्पण झाला त्याचाहून जगायला लागला का एकदा माणूस, सर्व चिंता. फक्त अजून देवावर विश्वास बसत नाही माणसं. देवावर विश्वास बसत नाही म्हणून तर दादा वर्तमान बोलता बोलता वर्तमान घालवून देतात माणसं. वर्तमानामधली अनुकूलता काही माणसाला उमजू देत नाही दादा. वर्तमानामध्ये उलट वर्तमानात जे जगायला अनुकूल आहे त्यावेळेला कधी देवाचा आठव होत नाही. जगण्याची प्रतिकूलता वाढली का त्यावेळेला देवाचा आठव होतो दादा. म्हणून प्रतिकूलता येऊ नये म्हणून हे माझ्या प्रभूच्या रक्षणाची जबाबदारी देवाकडे द्यावी. तू आमचा जीवन आहेस, आमचा सखा आहेस, आमचा प्राण आहे. म्हणून मी तुझ्याकडे विनवणी करतो. जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा, मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. पहिला दिवस आहे, उद्यापासून तुम्ही आले बी पाहिजे. जेवढं लांबवलो तेवढा तुम्हाला त्रास होईल. त्याच्यापेक्षा तुम्ही उद्या सुखाने आले पाहिजे याच्याकरता वेळेत सोडले पाहिजे. विठोबा रखुमा विठोबा तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती माझं सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. करशी अंगीकार तरी काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. संपूर्ण अभंगाचा मोडका तोडका भाव मी आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. सासुरवाशासारखा आलो आणि दादा येऊन आल्या उभं राहिलो. आता पत्रिका पाहिलं कळलं का पहिला दिवस आहे. पण अभंग घेऊन घेतल्या गेला. अरे पण तरीसुद्धा आपण तुम्ही सर्वजण मायबाप कोणी आळस आलं नाही. कोणाला 7 ते 9 कथा कीर्तन असले का बरं राहता श्रोतवर्ग फ्रेश राहतो आणि हळूहळू होईल, सुधारणा होईल. तसं तर हिंदू म्हणून घेतो आपण, पण प्रत्येकाच्या गळ्यात तुळशी माळा बी पाहिजे. प्रत्येकाच्या घराच्या पुढे तुळशी वृंदावन पाहिजे. प्रत्येकाच्या कपाला
ऊर्ध्वपुंड्र भाळ गंधबी पाहिजे, बऱ्याच गोष्टी आहे. प्रत्येकाच्या दारापुढे एखादी गोमाता बी असली पाहिजे. खरं जी हिंदूचं वैभव आहे, हिंदू म्हणून घेतो आपण, पण हिंदूचं वैभव काय आहे? ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीमाळा असावी, घराच्या पुढे तुळशी वृंदावन असावं, घरामध्ये एखादा गाथा घेता एखादा भागवत ग्रंथ असावा, एखादा ग्रंथ. हे खरं हिंदूचं वैभव आहे. पण आपण नुसते म्हणून घेतो हिंदू आहात नाही. याच्याकरता दादा घरामध्ये एखादा ग्रंथ ठेवा, गीता गाथा भागवत एखादा ग्रंथ असू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घराच्या पुढे तुळशी वृंदावन असावं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या गळ्यात तुळशी माळा असावी. तुळशी माळा म्हणजे काही खायला मागित नाही, काही खर्च बी नाही दादा. तुळशी माळाही देवाला आवडते. आते आवडे तुळशी फुलका, तैशीच प्रीते करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदितसे. तुळशी माळा हे उद्धाराचं साधन आहे, कल्याणाचं साधन आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या मार्गाचं ऋषीमुनी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चालावं बरं का दादा. हा खरा परमार्थ आहे. त्यांनी जपलं ते जपावं, त्यांनी केलं ते करावं, त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. प्रभू करो, मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो, हे भगवान या सर्व सज्जन मायबापांना आत्तापर्यंत जसं जपलं, सांभाळलं, यांची निगराणी केली, सुरक्षा केली, याही पुढे जाऊन परमार्थ पथाने प्रवास करण्याकरता सर्वांना सद्बुद्धी दे, प्रेम सद्भाव यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत, ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो. आणि तुमच्याकडे एक विनंती आहे, हे चेहरे पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार नाही, यांना सांभाळा, यांना जपा. असं घमेंडीत राहू नका दादा, तुमच्या पाया पडून सांगतो. ही माणसं, हे चेहरे पुन्हा पुढच्या वर्षी सर्वच्या सर्व आपण एकमेकाला पाहू, एवढं भाग्य आपल्याकडे नाही. प्रत्येक माणसाला जपा, तो तुमचाच आहे. फक्त आपल्या गैरसमजामुळे किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपला काही भ्रम असेल म्हणा, त्याच्यामुळे आपला वाटत नाही. सगळ्याला आपलं म्हणा, हा माझाच आहे असं म्हणा. आणि दादा जीवनामध्ये काही दोष घडू देऊ नका, कारण दोष त्याचा शोध घेता आता आपण ऐकलंच. म्हणून दादा एकमेकाला जपा, एकमेकाच्या सहयोगात राहा, मिलजुल के रहिएगा. या देशामध्ये क्रांती होईल, गावागावामध्ये क्रांती होईल, पण त्याच्याकरता एक करावं लागेल, ही माणसं जपावं लागतील दादा. माणसं जपा, प्रभू करू, या सर्व गोष्टीचा लाभ सर्वांना होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत, ही प्रभूकडे प्रार्थना. माझ्या गुरुजनांना वंदन करतो, भक्तिमय मातांना वंदन, तुम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबाप, ग्रामवासी सज्जन मायबापांना बार वंदन करतो. आणि जो जिथून आला असेल, आमची चाळीस गावून आलेली हे बंधू, त्यांना बार वंदन. कोणी कुठून आलं, माझे साहेब बरोबर आले बरोबर. आणि आमच्या ईश्वर भक्तांना, या गुरुकुल या बांधवांना बार वंदन करतो. सिस्टीमवाले दादा सगळे सर्वांना प्रणाम वंदन. आणि सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो. पण आज जेवढं चांगलं पाहतो, हे ज्ञानोबा तुकोबाराचे उपकार आहे, त्यांचं बार स्मरण करावं. ज्ञानोबा तुकोबाला विसरून चालायचं नाही दादा. बार जीवनामध्ये काही समस्या आली, माझ्या ज्ञानोबाराकडे पहा, आपोआप समस्येचं समाधान. काही समस्या जीवनात आली, तुकोबाराकडे पहा, कारण तुकोबाराय गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकाराम महाराज आपल्याशी बोलतात, ज्ञानेश्वरी प्रत्यक्ष विश्वमाऊली ज्ञानोबाराय आपल्याशी बोलतात. बरं ते बोलतात म्हणजे दयेचे अक्षर आहे, हृदयातून निघालेले अक्षर आहे, आणि दादा वेदाची अक्षर आहे. म्हणून ती अक्षरं जपली पाहिजे. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबाराचं स्मरण करा, म्हणून माऊलीचं भजन करावं. माऊली